लग्नानंतर माझ्याच ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला आलेला हा. मी हसलेली, म्हणजे हसायचं नव्हतं मला, पण मी का हसली, काळेपणावर नव्हती हसली मी. तर नमस्कार मंडळी. तर तुमच्यामधूनच आम्ही एक सजेशन घेतलंय व्हिडिओसाठी. एकाने आम्हाला कमेंट केली होती की तुमचे जुने फोटोज शेअर करा आणि त्यामागची स्टोरी शेअर करू शकलात तर आमच्यासोबत शेअर करा. तर आम्हाला वाटलं की भारी आहे आयडिया. पहिला म्हणजे सगळ्यात त्या माणसाला थँक्यू. मी नाव विसरलो आणि कुठे कमेंट केलेली ती पण विसरलोय, पण त्याने आम्हाला सजेशन दिलं. म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे ना, काहीतरी असं वेगळं. म्हणजे आम्हाला पण आवडते की तुम्हाला आमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडतंय. आमच्या लाईफ मध्ये इंटरेस्ट आहे, जशी मला बाकीच्यांच्या लाईफ मध्ये लुडबुड करायला पण आवडतं. तर ठीक आहे. आणि आता तुम्हाला कळेल की माझ्याकडे किती जुने फोटो आहेत आणि अक्षयकडे किती जुने फोटो. ऑब्व्हियसली माझ्याकडे नाही आहेत, कारण माझा मोबाईल शूट करतो. नाही, तरी सुद्धा आम्हाला बघायचं आहे तुझ्याकडे किती फोटो आहेत ते. आम्ही सुरुवात करतोय आमचे जुने फोटो हे करायला. आता तू जसे फोटो दाखवशील ना, तसे ते फोटो शेअर पण करून ठेव व्हॉट्सअपला. ठीक आहे. तर आम्ही आता तुम्हाला एक एक फोटो असं ओपन करून दाखवू आणि त्यामागची एक स्टोरी दाखवू. तरी कॉलेज डेजचे फोटो माझ्याकडे कमी आहेत, तुम्हाला पण माझ्याकडे ऑलमोस्ट. ठीक आहे ना, जे असतील ते तुम्हाला. म्हणजे आम्ही सांगतो जवळजवळ आम्ही 2013 पासून आम्ही एकमेकांना ओळखतोय. तेव्हापासूनची आमची ओळख आहे. सो आम्ही तेव्हापासूनचे जुने फोटो जर नाही ट्राय करतो, सगळेच नाही आहेत माझ्याकडे, जेवढे असतील जेवढे असतील तेवढे ट्राय करतो आम्ही. लेट्स स्टार्ट. चल. तर सॉरी 2015च आहे, मध्ये कुठला आला ना 13चा, तर मी शेअर करते. ते एवढे जुने आता असताना पण मुश्किल आहेत, पण ते कुठे असतील ते आता एवढे डिव्हाइस वगैरे चेंज झाले आहेत, सो त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. हा आधी फोटो दाखव. हा फोटो दाखव. मी दाखवतो तुम्हाला. आम्ही टाकतो कुठला फोटो. हा फोटो टाकतो ऑब्व्हियसली. तर आहे 2015चा. ओ गॉड, 14 डिसेंबर. 14 डिसेंबर. इथे तारीख आहे, तुम्ही कदाचित तुम्हाला नाही दिसणार, मी ट्राय करते दाखवायचा. 14 डिसेंबर 2015 आणि आमचं लग्न झालंय 14 डिसेंबर 2022. त्या दिवशी HR ने फोन केला, अचानक मेसेज केला, तुझी लग्नाची डेट कन्फर्म कर 14 डिसेंबर 2022. मी 3 वर्ष मागे अशी 4 वर्ष मागे हे करत गेलो, काउंट करत. 26, 25, 22 असं डन केलं. सो तर हा फोटो, मग मला वाटतं हा फोटो विवाह कॉलेजच्या मागे समोर का कुठेतरी असं दुकान होतं. ओल्ड विवा कॉलेजच्या इथे समोर एक दुकान, म्हणजे हॉटेल टाईप काहीतरी कॅफे टाईप झालं होतं, तर त्याचं नाव बिव काय आम्ही विसरलो. कशाला तरी लग्नाला कशाला तरी आलेली, कोणाला आली होती. तेव्हा ती बदलापूरवरून आलेली आणि मी इथे होतो, तेव्हा वाजलं पण होतं, मे बी भांडण झालं. अरे बरोबर, आठवण, म्हणजे दोघांच्या आठवणीत आहे फोटो. सो मग मी तिला घेऊन गेलो होतो इथे, आणि नंतर मग सॉर्ट आउट झालं होतं. पहिलं खूप कडाकाचं भांडण, मे बी रात्रीपासून वगैरे झालेलं होतं. तर ते मग सॉर्ट आउट झालं होतं. तेवढी मला अशी पुसत आठवतं. पण तुम्ही मला बघू शकता, तो दिसत नाहीये फोटो. कवला पोर आहे मी, तुम्हाला फोटो मध्ये दिसत नाहीये. एकदम कवला पोर आहे मी. ठीक आहे. आता दुसरा. आता एक माझ्याकडे फोटो आहे, तो म्हणजे 2016चा. 2016चा आहे आणि मला हा फोटो दाखवायचा आहे. दाखव, पण मला आठवत नाही, कुठेतरी गेलेलो ताई सोबत. मी सांगते, हा एक फोटो आहे 2016चा. हा मार्चचा आहे. ठीक आहे, 7 मार्च 2016. हा आहे, तू बदलापूरला यायचास मला शिकवण्यासाठी, आणि तेव्हा पूजाताई पण आहे सोबत आपल्या, आणि गोलू पण आहे. गोलू माहितीये, मी म्हटलं कुठेतरी बीचला वगैरे आपण. सो माझी चुलत बहीण आहे या फोटो मध्ये, अक्षय आहे, मी आहे, कॉमन मैत्रीण, आणि आमची एक कॉमन मैत्रीण प्रांजली, ती आहे आमच्या सोबत. एक आठवण आहे जुनी. पण ह्याच्यात अक्षय बघा कसं दिसतोय. मी सगळ्यामध्ये एकदम कवलाच दिसत असेल. कवळा सोडतो, तो गावावरून आलेला आहे, तो काळा होऊन. असं ते चालेल, स्मार्ट बॉय आहे. त्याच्यानंतर एक माझ्या आवडीचा फोटो आहे, हा पण 2016चा फोटो आहे, जो असा घरीच काढलेला आहे. पण हा मला खूप फोटो आवडतो. हा मला काढलेला आहे ताईकडे. हा ताईच्या घरी काढलेला आहे फोटो 2016 मध्ये. तेव्हा पण तू यायचीस ना. मी तिथून ऍक्च्युली तेव्हा काय व्हायचं, मला काय समजायचं नाही डिग्रीचं, सो मला जे काय शिकवायचं ते ह्यांनी शिकवलंय. सो म्हणून आमचं म्हणजे असं, आणि आम्ही तेव्हा 6-6 महिन्यांनी भेटायचो PL मध्ये, त्याच्यामध्ये आम्ही भेटायचो.
सो तेव्हा असं व्हायचं की मी कधीतरी मी विरारला यायची, कधी कधी तो आमच्या इथे तिकडे यायचा. असं आम्ही किती वर्ष मी टिकवलं यार. तू टिकवलं, मी टिकवलं. कसला हिरो दिसतोय बघा, कसला हिरो दिसतोय मी. हा माझ्या बदलापूरच्या घरातला फोटो आहे. एवढा तुळतुळीत मी आता स्वतःला इमॅजिन पण करू शकतो. मला अलाउड पण नाहीये कामात, तरी मी एवढा तुळतुळीत करत नाहीये. आता मी स्वतःला इमॅजिन पण नाही करू शकत विदाउट बियर्ड मध्ये. पण केस बघ, हा ह्याचे केस बघा ह्या फोटो मध्ये तुम्ही. असे केस आता पण केस आहेत, पण मागचं गेलंय सगळं. ठीक आहे, चलता फिर. सो हा पण बदलापूरचा फोटो आहे. मी तिच्या घरी गेलेला तेव्हाचा फोटो आहे. म्हणजे तू जास्त करून आमच्याच घरी आलाय. बदलापूरलाच मला घेऊन जाईल. एक अजून एक माझा फेवरेट फोटो आहे. हा फोटो तर माझ्याकडेच आहे, माझ्याकडे पण असेल तो. म्हणजे हा कुठला फोटो तुला आठवत आहे? बघू. मला वाटतं हा अंधेरीचा आहे. हा अंधेरीला आपण कधी गेलोय रे? अंधेरी का जू, कुठेतरी चौपाटीवरच गेलेलो आहे ते आपण. कुठल्या? नाही ते ना जू चौपाटी. कधी गेलो जुहू चौपाटीला आपण? नाही हे मला तिथलाच आहे. मला आता आठवत नाही नक्की कुठचं आहे. बघितलं किती मेमरी वीक आहे. दुसऱ्याबद्दल विचारा लगेच सांगेल, हिचं नाव काय तिचं नाव काय सगळं लगेच सांगेल. तर हा आमचा फोटो आहे दादर चौपाटीचा. अरे मग चौपाटीच ना. नाही पण दादर दादर अंधेरीला नाहीच कधी गेलोय. बरोबर, आणि दादरचा आहे. आणि हा मला खूप फोटो आवडतो आमचा. अजून पण मी कधी कधी हा फोटो ठेवते आमचा. खूप जुना फोटो यार, 2017 मधला आहे. 30 जुलै 2017. कोण हँडसम आहे तो. 9 वर्षा अगोदरचा, बरोबर 9 वर्ष आधीचा आहे. तेव्हा पण आम्ही भांडलेलो. आणि मी सांगतो तेव्हा ही इकडची मला आठवते मला. ते असे कपल्स बसलेले असतात ना, मला त्यांना बघायला आवडायचं आणि मी मला बघायला द्यायची नाही. मला ते चांगलं आठवतंय. हा ना, चल ना तिकडे जाऊया, मुद्दाम बसले होते तिकडे जाऊन असं करायचं मला. माझ्यासाठी आहे बघा, माझ्यासाठी ते भारी होतं. तसं कोणाला कपल लोकांना बघितलं असं बाजूला का मी जाऊन बसतो. मी ऑनेस्टली सांगतो, मला आवडायचं म्हणजे त्याला मुद्दाम तो असं बोलत ना छळायला म्हणून. मी इथे अर्नाळा पण मित्रांबरोबर डिप्लोमाला असताना जायचं ना, ते असे असतील ना तर मी असं बघत बसायचो. मित्र मला खेचून घेऊन जायचे. 2017 झालं ना, आता एक 2018चा मस्त आला फोटो आहे माझ्याकडे. हा मी पोस्ट पण केला आपण. हा कधी? हा केला आपण, जुना पोस्ट केला. 17 जानेवारी 2018. हा एक फोटो आहे. हा मरीनचा. आणि तेव्हा पण आमच्यासोबत गोलू होती. आम्ही कधी ऍक्च्युली ना एकटे कधी फिरलोच नाही. आमच्यासोबत प्रांजली कॉमन. म्हणजे इव्हन आम्ही तिच्याकडे गेलो तरी मी इकडून प्रांजलीला घेऊन जायची. ती तिकडून आली तरी सुद्धा आमची प्रांजली आमच्या सोबत कॉमन असायची. नेहमी ते पण प्रांजली होती. फोटो काढणारी आमची प्रांजलीच आहे वाटतं, फोटोग्राफर. दाखवतो ना प्रांजली पण असेल. फोटो छान आहे. आणि तेव्हा मी काहीतरी केसांसाठी की कशातरी बारीक केलेले वाटतं केस, आणि त्याच्यात काहीतरी अक्षय वेगळीच हेअरस्टाईल दिसते अक्षयची. एकदम वेगळा दिसतोय. मी ऍड करूया आपण. हा ही बघा गोलू आहे आमच्या सोबत. गोलू आहे आमची मैत्रीण, परमनंट असते ती. आमच्या सोबत असायचीच. आम्ही तिघच फिरायचो. आम्ही कधी दोघं असं फिरलोच नाही कपल. सोबत असायचे आणि आम्हाला आवडायचं तिची कंपनी. हा फोटो कसला आहे अक्षय, आठवतंय तुला? हा फोटो बदलापूर स्टेशनचा आहे. 12 मे 2018. तू मला सोडायला आलेली स्टेशनला. नाही पण तू कशासाठी आला होता हे आठवत नाही? 12 मे 2018 हा मला बदलापूरला आंबे द्यायला आला होता. अच्छा, आंब्याची पेटी घेऊन आलेला बिचारा बदलापूरला. तेव्हा चांगला होता हा. आता मला हिने सांगायचं, आता मला आंब्याची पेटी घेऊन मला सोपारापर्यंत पाठवून दाखवायचं. पण नाही जाणार तेव्हा आपले काय, तेव्हा नवीन असताना असं होतं बघा. आणि प्रेमासाठी काय करावं लागतं. आता मी स्वतःचं शरीर घेऊन बदलापूरला नाही जाऊ शकत. मी तेव्हा 15-20 किलोची आंब्याची पेटी घेऊन गेलेलो बदलापूरला विरारवरून. म्हणजे कसं प्रेम होते, काय करावं लागतं यार. मी खरं जाणतो, मी आता स्वतः एकटा जायला कंटाळतो बदलापूरला. मी हिला जाणतो तू जा, तू ओला करून जा, कशाने पण जा, 4 पैसे गेले तरी जा, पण मी येणार नाही. सो ते भारी दिवस होते तेव्हाचे, छान वाटत. तर हा आहे फोटो 2019 आहे ना, 19चा. तर हा फोटो माझा बर्थडेचा. आणि तुम्ही याच्यात पण नोटीस करा प्रांजली आहे. आणि आई पण आहे माझी. आई पण आहे, आई. हा. सो आम्ही गेलो होतो माझ्या बर्थडे निमित्ताने हॉटेलमध्ये जेवायला. तर हा तेव्हाचा काढलेला फोटो आहे. आणि अजून एक माझा फेवरेट फोटो आहे, मी तो नक्की दाखवेन तुम्हाला.
प्रांजली इज कॉन्स्टंट, जसं साइन मध्ये तुम्ही असं समजू शकता, साइन कॉस आणि ती थिटा असं. हे म्हणजे आम्ही वसईला गेलेलो याला कोणतं फनफिस्टा, वसईला नाही तो नालासोपारा फनफिस्टाला फनफिस्टला गेलेलो. आणि आम्हाला भूक पण लागलेली. नाही मी सांगते, मी बदलापूरवरून आलेली ऍज युजल. आणि तेव्हा ना मला सगळ्यांना माहित असेल आपल्या विरारला एसटी स्टँडच्या समोरची भेळपोळी, हा सॉरी चायनीज भेळ आहे, चायनीज भेळ. हा दुकानाचं नाव सांगता येणार नाही पण आम्ही तिथेच पण त्या काकांना माहिती आहे आम्ही तिथेच खातो एवढे वर्ष. सो तिकडचीच चायनीज भेळ मला खूप आवडायची. आणि मग मी बदलापूरला असल्यामुळे मला कधी खायला मिळायची नाही, म्हणजे खूप रेअरली मिळायची. तर अक्षयने सकाळ सकाळ आधी तिथे आम्ही आणि मॉर्निंग शोला गेलेलो तरी सुद्धा तो तिकडे सकाळ सकाळ माझ्यासाठी भेळ घेतली त्यांनी. तिथे नालासोपाऱ्याला आला, मग आम्ही तिथे बाहेर आणि बरं खाणार वेळ पण नव्हता माझ्यासाठी, खाणार कशाने. आणि मी अशी ना तेव्हा असं इव्हन आता पण आहे, पण ते असं मला असं पटकन ते असं कलर विलर लागतो ना त्याचा, तर मला हाताला लागलं आवडायचं नाही. त्याच्यापेक्षा मेन तिला असं उभं राहून किंवा कुठेतरी 4 लोकात उभं राहून खाणं तिला पटत नाही. कुठेतरी बसून बिसून ठीक आहे, पण तिथे तिने पहिल्यांदा मुळे मी फटफट. आणि शो पण होता आमचा लगेच, पण ती पण मी हाताने थिएटरच्या बाहेरच उभे राहून खाल्लेली आहे. त्याची व्हिडिओ पण असेल. हा व्हिडिओ आहे अक्षयकडे की बघा कशी भुक्कडे असं काहीतरी व्हिडिओ पण केली होती. एक फोटो ह्याच्यात कसलं हँडसम दिसतोय बघा अक्षय. काश देवाने मला एवढं गोरं बनवलं असताना, देवा काय प्रॉब्लेम होता. तू तसा नीट राहत नाहीस, नसा तू नीट राहिलास तर तू छानच. आणि जर एवढे चांगले केस जर मला दिले असते देवाने, तू छानच दिसतोस, फक्त तू तसा राहत नाही. हा तर तुला आठवते हा कुठला आहे फोटो? कुठच्या तरी मॉल मधला आहे. आता मॉल खानापिनाच असेल कुठेतरी, मला आठवतंय. श्रद्धाच्या बर्थडेच्या वेळेचा. आणि मला हे आठवतं, मी टी शर्ट आदल्या दिवशी, हिचा ड्रेस असा होता म्हणून मी टी शर्ट आदल्या दिवशी की काहीतरी असं घेऊन गेलेलो. असं किती बारीक होतो मी तेव्हा. आणि मी पण मला आठवतंय ती श्रद्धाच्या बर्थडेलाच काहीतरी आपण तिकडे भेटलेलो. ऍक्च्युली माझी एक फ्रेंड आहे, तिच्या बर्थडेला आम्ही भेटलेलो, सरप्राईज व्हिजिट देणार होतो आम्ही तिला. आणि पण प्रॉब्लेम असा होता की आम्हाला पण भेटायला नाही मिळायचं कधी. म्हणजे जसं मी बोलली की आम्ही 6-6 महिन्यांनी भेटायचो. सो आम्ही असं ठरवलं की ठीक आहे तिला तर भेटायला जाऊया, पण आपण पण क्वालिटी टाइम स्पेंड करूया. असं करून आम्ही केदारनाथ मूवी बघायला गेलेलो. केदारनाथ आठवतंय मला तेव्हा थिएटर. तुम्ही फोटो निरीक्षण करा, कसलं हँडसम आहे. तिचा पण लुक बघा. तू हँडसम आहे, मी ब्युटिफुल आहे. तू ब्युटिफुल आहे. मी मला ती अशी बघते, भारी आहे, मस्त आहे, छान आहे फोटो. मला हा फोटो खूप आवडतो. शेअर करून ठेवा तो एक ना, मला हा फोटो शेअर करा. मला खोटा वाटतं अभ्यास करत नाही आम्ही. अभ्यास नाही करायचा. तिला प्रोग्रामिंग शिकवत होतो मी, PLC प्रोग्रामिंग. लॅपटॉप आहे बघ, लॅपटॉप आहे मला माहिती आहे. मी कामावर होतो तेव्हा. बरोबर, मी तिथले कांदिवलीवाल्या जॉबला होतो, नुकताच लागलेला दुसऱ्या जॉबला. आणि ना हा मला प्रोग्रामिंग शिकवायला यायचा आणि माझ्यावरती असा भडकलेला, कारण मला येत नव्हतं काहीच. मी एवढ्या लांबून येतोय, मला एक सुट्टी भेटते, एकच सुट्टी असायची. मी एक सुट्टी काढून एवढ्या लांबून येतोय शिकवायला प्रोग्राम. तुझे क्लासेस चालू होते मे बी. मी तेव्हा तेच क्लासेस लावलेले सेम प्रोग्रामिंगचे. आणि तू तेव्हा ऑलरेडी जॉब करत होता, सो तू मला शिकवत होता. त्याच्यामुळे मग मी शिकवत होतो, म्हणजे असं प्रॅक्टिस साठी पण व्हायचं मला, आणि तो शिकवत होता मला, कारण त्याने ऑलरेडी तो जॉब करत होता. आणि तेव्हा ना मला मनवत होता, कारण मी रागवलेली, म्हणजे मला रडायला येत होता, हा माझ्या ओरडत होता, तर मग तो थोडस मला मनवत होता. तेव्हाचे फोटो. हा माझ्या घरातला फोटो बदलापूरच्या. की आज जे पण आहे ना ते आज माझ्या लेवलला येऊन थांबली आहे. चांगलं पण वाटतं. मागून येऊन पुढे आली आहे माझ्या. म्हणजे बरोबर. आणि ऐका, थांबा, हे टी शर्ट पण तिथं मी घातलेलं आहे. ते हे टी शर्ट तुम्ही निरखून बघाल ना, तर हे टी शर्ट जे घातले ते तिचंच आहे. काहीतरी कपडे हाडले होते. नाही, मी घरी जायला निघालेलं, म्हणजे घरी जायचं होतं, पण तुम्हाला जबरदस्तीने थांबवलेलं. काहीतरी सीन. तेव्हा माझी आई बोललेली, अरे हाय ना टी शर्ट.
तिची टी शर्ट घालायचे मी, म्हणजे कुठच्या लेवलची फ्रेंडशिप. नाही म्हणजे ते टी शर्ट बॉईजच होतं, मी बॉईजचं टी शर्ट घालत काही होते असं तेव्हाला. मी तुझं म्हणून घातलेलं ते. हा हा जो फोटो आहे ना माझा ऑल टाइम फेवरेट आहे. आता जो फोटो येईल तो ऑल टाइम फेवरेट आहे. मला वाटतं हा पोस्ट पण आम्ही पोस्ट पण करू. आपण हा पोस्ट नाही केलाय. केलाय नाहीये होते नसेल. हा पोस्ट पण आहे करू. हा फोटो जो आम्ही जी मैत्रीण बोललो प्रांजली तिच्या बहिणीच्या लग्नामध्ये अरे, मला काढलेलं. आठवतं चांगलं बऱ्यापैकी. हा मला माझं तर मेमरी खूप क्लिअर मला वाटत आहे. नव्हतं की मी एवढी माझी मेमरी असेल चांगली. तर कसं कसा एकदम दिसतो ते handsome आधी सांगा. दिसतोय, एकदम मस्त. दोघं पण आम्ही मस्त मस्त दिसतोय. भारी दिसत होतो आणि आम्ही. तेव्हा मी मस्तपैकी अशी पैठणी आणि वगैरे घालेली. या ड्रेसचं सांगतो, हा भावजींचा ड्रेस आहे, माझा नाहीये ड्रेस. तेव्हा आम्हाला भावजींचे आणि चालायचे मी सगळं. फर्स्ट टाइम अक्षयला असं कुर्त्यामध्ये बघितलेलं, सो मला असं भारी वाटत होतं. सो आम्ही तेव्हा असे भरपूर पहिल्यांदा असं भरपूर असे फोटो काढले होते. काढलेले आम्ही. हा पण आहे 2020चा फोटो. फेवरेट करून ठेवला तो मागचा. हो हा आहे सुरुची बीचचा फोटो. हा ती वसईला राहायला होती, वसईला जॉबला होती आणि मी साईटवर होतो, भडकट असायचं त्यावेळी. नाही, आणि करोना होता तेव्हाचा. करोनाचं प्रांजली म्हणे हा नुकताच करोना संपलेला थोडासा नाही थोडंसं लॉकडाऊन ओपन झालेलं जर असं. सो तेव्हा आणि मी बाहेरून अडकलो. मी तेव्हा जवळजवळ एक वर्षानंतर आपण भेटलेलो. नाही वर्षानंतर भेटलो तेव्हा तू इथेच होती गावडवाडीला. नाही इथे इकडे गावडवाडीला हे तुम्ही ऑक्टोबर मध्ये. हा नंतर तर तू साईट वरतीच होता असं झालेलं. तू पहिल्या वेळी पण मी कुठेतरी अडकलेलो. तू आधी गावाला गेला. पहिल्या वेळी मी गावाला गेलेलो. पहिल्या वेळी मी गावाला होतो 3-4 महिने. आणि नंतर माझ्याच ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला आलेला हा. मी हसलेली, म्हणजे हसायचं नव्हतं मला, पण मी का हसली, ती काळेपणावर नव्हती हसली मी. माणसं उन्हात जाऊन काळी होतात, मी समजू शकते. हा तांबडा होऊन आलेला, लिटरली मी तांबडा कलर लाल दिसत होता, तो काळा दिसत नव्हता. आणि मला असं होतं की तूच आहे, तू लाल झालाय. मी हसत होती. ती मला म्हणाली असेल ह्या कामावर नाही लागला तरी चालेल माझ्या, मला लोक काय नाही. तेव्हा ती जॉबची पण गरज होती. पण सांगते की मी काळ्यावरती नव्हती हसत, मी त्याच्या लालपणावरती हसत. वांग असताना वांग लालवालं वांग असं थोडस ब्राउनिश वांग. मी सांगू, आपली कोकणातली कशी लाल माती आहे, सेम लाल माती दिसत होता तो, लाल पूर्ण लाल झालेला. सो मला ते अजून आठवत आहे लॉकडाऊनचे मेमरीज. हा पण फोटो खूप छान आहे आपला, जो अक्षयला आवडत नाही पण मला आवडतो. तुम्ही प्लीज सांगा सगळ्यांनी की हा फोटो कसा आहे. हो छान आहे, छान आहे. स्टार करून ठेव. केलाय तो ऑलरेडी स्टार मध्ये. आणि आता एक हा माझा फोटो बघूया आपण, हा वाला एक हा फोटो आहे. हा थोडासा ब्लर आहे फोटो, बट हा मोठा वाला पण आहे त्याच्यात. हा फोटो कसला आहे माहितीये का, आम्हाला 8 वर्ष कंप्लीट झालेली आणि मी साईट वरून आलेलो. कसला जाड मी इथे कोटाला होतो. हा पण माझ्याच घरातला फोटो आहे. आमची आई पण होती समोरच बसलेली. आणि हा मेन म्हणजे त्यावेळी मी घरी सांगितलं होतं. तेव्हा जस्ट सांगितलं होतं, त्याच्यामुळे आम्ही घरी सेलिब्रेट करू शकलेलो ते. आणि त्याच्यानंतरच लगेच लॉकडाऊन नंतरच आहे. म्हणजे तेव्हा मी एवढा जाड होतो, तुम्ही बघू शकता माझे गाल वगैरे. काळा तर तो आहेच बाय डिफॉल्ट, पण मी माझे गाल वगैरे एवढे जाड असे होते ना, म्हणजे मी असा सुजल्यासारखा होतो. कारण तिकडे बाकीचं खाणं काहीच मिळायचं नाही चांगलं आपल्यासारखं. आणि मी फक्त दही चपाती आणि दहीमध्ये एवढी साखर म्हणजे तो लस्सीच्या पण पुढचं व्हर्जन कोणतं असेल तर ते करून मी याच्यावर खायचो. आणि मी असे 8 महिने काढले आहे ना, 7 ते 8 महिने मी तिकडे काढले लॉकडाऊनचे, फक्त दही चपाती रोज. तर मग तुम्हाला कसे वाटले आमचे फोटोज, आणि ह्याचा पार्ट 2 पण तुम्हाला बघायचा आहे का, कारण खूप सारे फोटोज आहेत, आपला व्हिडिओ खूपच मोठा होतोय. सो पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट सांगा. जर याचा पार्ट 2 जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे आम्ही तशी पुढची तयारी करू, पुढचे फोटो कलेक्ट करून ठेवू. आणि आता तुम्ही अक्षयला विचारलं की अक्षयने कुठले फोटो साठवून ठेवले ते मला बघायचं. कदाचित आपले कॉलेजचे फोटो पण मिळतील माझ्याकडे, तर ट्राय करूया आपण ते वाले फोटो. सो चला, छोटासा एकदम पटापट वाला ब्लॉग झाला. कसं वाटला तुम्हाला सांगा आम्हाला. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.